द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच. बोला सर, तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा जरा. माझं म्हणणं असं आहे की फटाटेवाडीमध्ये मी राहतो आणि मी राहतो म्हणलं तर माझं उल्लेख, मी राजेंद्र पोमसिंग राठोड, मी बालाजी मंगल कार्यालयाचा मालक. पण मी ह्या गावचं माझं 3 म्हटलं तर नोव्हेंबरमध्ये आपले रामाप्पा सावकार रामाप्पा शिवशेट्टी सावकार यांच्या मदतीनं हे फिल्टर आणि गावातले सगळे फिल्टर चालू करायला लावलं होतं. त्याच्यानंतरनं आज कम से कम काही फिल्टर वर्ष झाले आणि काही फिल्टर 6 महिने झाले आणि ह्या एका फिल्टरवर फताटेवाडी NTPC आणि ह्या भागातले काही वस्तीवाड्यातले लोक ह्या फिल्टरवर जगत आहे. आणि हे फिल्टर आज 1 महिना ते 1.5 महिना होत आलं, हे कंपल्सरी बंद आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन ते ग्रामसेवकला विचारत असताना ग्रामसेवक म्हणतो त्या फिल्टरशी आम्हाला काही देणं घेणं नाही आणि त्या पैसे जे आहेत ते फिल्टरचे पैसे आम्ही सरकारी सगळं ह्याच्यामध्ये नेऊन आम्हाला जमा करावं लागतं आहे आणि पाणी पुरवठ्याला आम्ही काही मदत करू शकत नाही. तुम्हाला कुठं पाणी प्यायचं आहे आणि कुठलं काय करायचं तुमच्या हिशोबाने करा, आम्हाला त्याची देणं घेणं नाही, असं ग्रामसेवक कांतीलाल राठोड हा वेळोवेळी मला सांगत असतो. मग त्याच्यानंतरनं मी काल संध्याकाळीसुद्धा सावकारांना, रामाप्पा शिवशेट्टी सावकारांना मी अजून मदत मागितली. मग मदत मागितल्यावर म्हणले की मी ठीक आहे, मी मदत करतो. पण वारंवार सावकार कितीदा आम्हाला मदत करणार? सावकार मदत करायचा मागचा उद्देश काय की एक माणुसकीच्या नात्याने. पण ग्रामपंचायतमध्ये काळाकुट्ट कारोबार चालू आहे. नोव्हेंबरपासून आतापर्यंत जे काम झालं त्यामध्ये ह्याचं 70-80 हजार काहीतरी बिलं असेल. हेच पैसे जे फिल्टरचे पाण्याचे पैसे काढून जरी आपण पाणीचं फिल्टर चालवलं तरी चालवता येत आहे. ते न चालवता ह्या लोकांनी गावातलं कुठलंही काम गटारचे असो कुठल्या रोडचं असो न करता 40-50 लाखाचं बिल काढू शकते किंवा काढून त्यांनी त्याचा गैरवापर करून त्यांनी सगळं गावचं सत्यानाश करायला लागलेत. आणि एक पाणीचं फिल्टर 70-80 हजार घालून त्याला ते बिल घेतलंच पैसे देऊन त्याला ते दुरुस्ती करू शकत नाही. मग ह्याच्यापेक्षा आमच्या गावचं नशीब, इथल्या गावकऱ्याचं नशीब एवढं गांडू आहे की आम्ही सांगू शकत नाही. ह्याच्या मागचा उद्देश अख्खा महाराष्ट्रात सांगतात की पूर्ण गाव पोलीस आहे, सुशिक्षित आहे. पण त्या सुशिक्षितता घेऊन काय करायचं? चाटायचं. जरी वेळोवेळी आम्हाला जरी पाणी, लाईट ह्या सगळ्या गोष्टीवर जरी आम्ही वंचित असेल तर आम्ही काय भीक मागायचं? काय भीक मागत आम्ही गावोगावी पाणी मागायसाठी जायचं? आणि हा कांतीलाल राठोड 1 नंबरचा फ्रॉड. कांतीलाल राठोड हा कोण आहे? ग्रामसेवक आहे. बरं. कांतीलाल राठोड हा एक ग्रामसेवक आहे आणि 1 नंबरचा फालतूक आणि 1 नंबरचा थर्ड क्लास ग्रामसेवक आहे. आम्ही त्याला वारंवार म्हणतो तुमचं गावचं काय राजकारण असेल, तुमचं जे काय भ्रष्टाचार असेल बाजूला ठेवा, आम्हाला पाणीचं आणि लाईटचं सोय करा. हा व्यक्ती वारंवार टाळायचं काम करतो आणि नंतर म्हणतो की आमचा काही संबंध नाही. म्हणजे चालू जर नाही केलं तर तुमचं पुढचं म्हणजे तुम्ही काय करणार आता यापुढं? आम्ही कायदेशीर आंदोलन करू, ग्रामपंचायत लॉक करू, ग्रामपंचायतला चावी ठोकू. आता आम्ही बाईट हे देतो की शासकीय काहीतरी आम्हाला मदत मिळेल, आम्ही बाईट देतोय. त्याच्यानंतर जरी आम्हाला शासकीय मदत मिळत नसेल तर आम्ही त्याच्या ग्रामपंचायतला हंडा पाण्याचा आपलं घेऊन जाऊन त्यांच्या दारात ठेवून आम्ही त्यांच्या ग्रामपंचायतला लॉक करू. मग आता सध्याच्या इतिहासामध्ये उजनीचं जे पाणी येतात, सध्याचे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, त्या अनुषंगाने तुमचं ह्या फताटेवाडीमध्ये काय? गावात आज जरी सोलापूर जिल्ह्यात असेल तर नाही, आमच्या फताटेवाडीत सुद्धा कॅन्सरचे सुद्धा काही पेशंट आहेत. कारण हा पाणीचं फिल्टर वेळोवेळी महिना किंवा 2 महिना आता त्यांनी कधी सर्व्हिसिंग बी करत नाही आणि त्याला चालूच करत नाही तर सर्व्हिसिंग करायचा संबंध बी येत नाही. आणि गावकऱ्याचं एवढी फजिती चालू आहे की आपण त्याचा काही विचार करू शकत नाही. आणि गावकऱ्याचं एकच गाव NTPCचे पैसे आणि फ्रॉडगिरी करून आपण गावाला कसं संपवायचं हे फक्त आजच्या ह्या पिढीवर किंवा आजच्या सध्याच्या ह्या ग्रामसेवकवर आणि ग्रामसेवकच्या प्लॅननी हे बाकीचे सगळे लोक, हे इथले जे बी ग्राम पंचायतचे जे लोक आहेत 9 सभासद त्यांच्या मार्गी हे सगळं खेळ चाललेला आहे. धन्यवाद.